नमस्कार मित्र, सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण परत एकदा जेएनएम फर्स्ट इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, सार्वजनिक आरोग्य परिचर्या. हा पेपर 2009चा आहे. 4 जून 75 मार्काचा आहे. त्याआधी आपण 2008 आणि खूप सारे पेपर ऑलरेडी बघितलेले आहे कम्युनिटीचे. तर आज 2009चा पेपर बघूया. पेपर बघण्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया आजच्या क्वेश्चन पेपरला. प्रश्न पहिला आहे, अचूक पर्याय निवडा. त्यात पहिलं आहे, जीवनसत्व B1 याला डॅश डॅश असे म्हणतात. तर इथे ब येणार थायमिन. लक्षात ठेवा, थायमिन. ठीक आहे. जीवनसत्व B1ला थायमिन असेही म्हणतात. तसं दुसरं बघा, जीवनसत्व क चे रासायनिक नाव डॅश डॅश आहे. तर यात पण ब येणार, ॲस्कॉर्बिक ॲसिड. ठीक आहे. तसंच तिसरं बघा, भारतीय वैद्यकीय परिषदेच्या संशोधनानुसार रोजच्या आहारात डॅशच्या उष्मांक सिग्नमेट पदार्थापासून मिळते. तर तुम्ही इथे ब लिहू शकता, एकूण चरबीच्या 40%. पण जर 2025मध्ये हा क्वेश्चन आला आणि तिथे 30% असेल तर तुम्ही 30% लिहाल. ठीक आहे. आताच्या जर 30% आहे प्रौढांमध्ये. ठीक आहे. दैनंदिन गरज. तसंच चौथं बघा, हिरव्या पालेभाज्यामध्ये डॅश डॅश भरपूर मूलभूत प्रमाण असते. तर इथे ब येणार लोह. ठीक आहे. तसंच पाचवं बघा, संरक्षण अन्नपदार्थामध्ये डॅश डॅश जास्त असते. तर यात पण बच येणार, जीवनसत्व सार्व प्रथिने. ठीक आहे. तर हे झालं आपल्या रिकाम्या जागा. त्याच्यानंतर आपण जोडायला बघूया. सोयाबीन, अ गटमध्ये आहे सोयाबीन. तर याला सोयाबीनला जोडी प्रथिने येणार. ठीक आहे. 40% प्रथिने. तसंच फ्लोरीनची कमतरता. तर यात दात किडनी येणार ड. ठीक आहे. तसंच 24 मार्च तर क्षयरोग येणार. ठीक आहे. क्षयरोग दिन. तसंच 11 जुलै लोकसंख्या दिन. तसंच बहिरेपणा संवादातील अडथळा. ठीक आहे. खूप सोपी प्रश्न आहे, तुम्ही लवकर समजू शकाल. ठीक आहे. तसंच आपण चुटकी बरोबर बघूया. मातेच्या चिकदुधास बाळाचे पहिले लसीकरण म्हणतात. तर बरोबर आहे. ठीक आहे. कारण की चिकदुधास रोगप्रतिकारशक्ती वाढवते, त्यामुळे त्याला पहिले लसीकरण म्हणतात. तसं दुसरं बघा, दूषित हवेमुळे पक्षाघात पसरतो. चूक आहे. दूषित पाण्यामुळे किंवा मलमूत्रामुळे. ठीक आहे. तिसरं बघा, आयोडीनची रोजची गरज 0.4 मिलीग्राम दिवस आहे. चूक आहे हे 0.15 लिहून घ्या. 0.15 ठीक आहे मिलीग्राम असते एका दिवसाला. तसंच चौथा आहे, गर्भाशयात अंतर्गत ठेवण्याचे साधन ही स्त्री कुटुंब नियोजनाची कायमस्वरूपी पद्धत आहे. तर हे चूक आहे. ठीक आहे. चौथं पण चूक आहे. ट्युबेक्टॉमी हा कायमचा उपाय आहे. ठीक आहे. तसंच पाचवं बघा, 4 ग्राम कार्बोदनापासून 16 उष्मांक मिळतो. तर इथे विचारलेलं आहे, 4 ग्राम कार्बोदकापासून 16 उष्मांक मिळतो. तर बरोबर आहे. ठीक आहे. हे बरोबर आहे. 1 ग्राम कार्बोदकापासून 4 ग्राम मिळते आणि 1 ग्राम कार्बोदकापासून 4 ग्राम आपल्याला कार्बोदके मिळतात. 4 गुणिले 4 किती होतात? 16. ठीक आहे. तर बरोबर आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. 1 ग्राम कार्बोदकापासून 4 मिळतात. ठीक आहे. तर 4 गुणिले 4 करायचं तर 16 येणार. ठीक आहे. तसंच टिपालिया बघा, काय काय विचारलेलं आहे. टिपालियामध्ये तुम्हाला लिहायचे कुठलेही 3 लिहायचे 5 पैकी. ठीक आहे. 5-5 मार्काला एक टिप आहे. 2 पेज लिहिले तरी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला मार्क्स मिळून जाणार. गोलविरीत पाण्याचे शुद्धीकरण लिहायचं आहे तुम्हाला.
आरोग्य, शिक्षण, जीवनसत्व, आवाजाची ध्वनी प्रदूषण, तांबी. ठीक आहे. तसंच व्याख्या लिहायचे तुम्हाला. एक मार्काला विचारला जाणार आहे. 6पैकी 5 लिहायचे. अशुद्ध पाणी, आरोग्य, शीतसाखळी, समाज, अधिशंका आणि वायुविजन. तसंच फरक स्पष्ट करामध्ये बघा 2 लिहायचे. 3पैकी तुम्हाला फ्लिपचार्ट, पोस्टर, संस्था परिचर्या व सामाजिक आरोग्य परिचर्या, संयुक्त कुटुंब आणि पद्धती व विभक्त कुटुंब पद्धती. तसेच प्रश्न 4 बघून घ्या. आपल्या ग्रामीण अनुभवाच्या आधारे खालील प्रश्नाची उत्तर लिहा. तसंच प्राथमिक आरोग्य केंद्राची कार्य लिहायचे तुम्हाला. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नर्स, मिडवाईफची भूमिका लिहा. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्यात येणाऱ्या नोंदीची यादी लिहा. ठीक आहे. तसंच किंवा मध्ये विचारलेलं आहे. जर तुम्हाला वरचं नसेल तर तुम्ही खालचं पण लिहू शकता. किंवा दिलेलं तर स्पेसिफिक वर्ड लक्षात ठेवायचे आहे. जर वरचं नाही आलं तर तुम्ही खालचं लिहू शकता. पण दोन्ही एकमेकात क्वेश्चन मिक्स करू शकत नाही. ठीक आहे. नागरी शहरी आरोग्य अनुभवाच्या ठिकाणी आपली 5 वर्षाखालील बालकाच्या क्लिनिकमध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहायचे तुम्हाला. ठीक आहे. 5 वर्षाखालील बालकाच्या क्लिनिकमधील व्याख्या लिहा. 1 मार्काला आहे. तुम्ही तपासलेल्या एका 4 वर्ष वयाच्या मुलीची आरोग्य तपासणी लिहायची तुम्हाला. या क्लिनिकमध्ये माता व शुद्ध बालकांसाठी देण्यात येणाऱ्या कार्याबाबत लिहायचे. लहान मुलांना अतिसार होऊ नये म्हणून मातांना काय आरोग्य शिक्षण द्या ते लिहायचं. ठीक आहे. हा त्याला आपला प्रश्नाचा होता. प्रश्न 5वा बघा. प्रश्न 5वा बघा. तुमच्या शहरी आरोग्य अनुभवामध्ये तुम्हाला लसीकरण क्लिनिकमध्ये काम नेमणूक दिली आहे. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. तर तुम्हाला त्याच्यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहायचे. स्वनिर्मिती प्रतिकारक शक्तीची व्याख्या लिहायची तुम्हाला. 2 मार्काला आहे. लसीकरणाचे वेळापत्रक लिहायचं आहे. पाठ करून जाल. क्लिनिकमध्ये कोणकोणत्या नोंदी ठेवलेल्या जातात त्याची यादी लिहायची तुम्हाला. लसीकरण केंद्रात परिचारिकेची भूमिका काय आहे ते लिहायचं. ठीक आहे. किंवा दिलेलेच आहे. वरचं नसले तर तुम्ही खालचं पण लिहू शकता. किंवा दिलेलं तुमच्या ग्रामीण आरोग्य अनुभवांतर्गत तुम्ही सौ राणी यांची कुटुंबास भेट दिलेली असता. सौ राणी यांना 2 मुली आहेत. त्या 3 महिन्याच्या गरोदर असून त्यांना मोठी मुलगी रिंकू 6 वर्षाची व छोटी मुलगी पिंकी व 4 वर्षाची आहे. रिंकूच्या केसामध्ये उवा आहेत. पिंकी ताप, सर्दी व खोकले यांनी आजारी आहे. राणीचा नवरा दरमहा रुपये 3,500 कमवतो. त्याला दारूचे व्यसन आहे. या आधारे खालील प्रश्नाची उत्तरे लिहायची आहे तुम्हाला. ठीक आहे. तर क्वेश्चनचा नीट वाचून घेतलं आहे. समजून खालील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. या कुटुंबातील आरोग्य समस्याची यादी तुम्हाला त्यांच्यावरून त्यांची समस्या लिहायची आहे. ठीक आहे. कुटुंबातील आरोग्य विषयाची गरजा आणि त्याच्या प्राधान्यानुसार लिहायचं. ठीक आहे. तुम्ही रिंकूच्या उवाबाबत काय उपचार कराल ते लिहायचं आहे. सौ राणीच्या कुटुंबाला काय आरोग्य शिक्षण द्याल ते लिहायचं आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला क्वेश्चन पेपर. खाली आन्सर आहे. तुम्ही लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. प्रश्न पहिला. रिकामी जागा बरं दिलेला आहे. वरचं नसेल समजलं तर मी इथलं पण लिहू शकता. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. जवळजवळ बघून घ्या. ठीक आहे. चुकी बरोबर बघा. स्क्रीनशॉट काढत चला. 5 प्रश्न पहिला आहे. दुसरा प्रश्न टिपा लिहा बघा. शॉर्टमध्ये दिलेला आहे पण पॉईंट टू पॉईंट दिलेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा पण जास्त लिहू शकता. ठीक आहे. गोलबेरीच्या पाण्याची शुद्ध करण्याची पद्धत लिहायची. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसं दुसरा आरोग्य शिक्षण आहे. स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन आहे तो. तिसरा क्वेश्चन आहे जीवनसत्व विटॅमिन एची कार्य. ठीक आहे. तसंच चौथं बघा ध्वनी प्रदूषण. पाचवा त्याच्यातलं टिपालियामध्ये कॉपर्टी. प्रश्न तिसरा बघून घ्या. अशुद्ध पाणी व्याख्या लिहायचं. अशुद्ध पाण्याची व्याख्या बघून घ्या काय आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. तसेच आरोग्य कोल्ड चेन
समुदाय, इन्क्युबेशन कालावधी आणि वायुवीजन. तसंच फरक बघून घ्या. फरकचं सांगते तुम्हाला, इथं कसं दिलेलं आहे. पहिला फरक बघून घ्या, समजून घ्या. बाकीचे फरक असेच दिलेले आहे, ते बरोबर बॉक्स करून देता नाही आलं, त्यामुळे असं झालेलं आहे. पहिला आहे फरक फ्लिपचार्ट. कसा लिहायचं म्हणजे कसं कुठलं फ्लिपचार्टचं कुठलं आणि पोस्टरचं कुठलं तुम्हाला कळलं पाहिजे. फ्लिपचार्टमधला आहे मोठ्या पानाचा संच, जो शिकवण्यासाठी चरण दर चरण स्पष्टीकरणासाठी वापरला जातो. हे झालं फ्लिपचार्टचं पहिलं. दुसरं बघा पोस्टर, एकच मुद्रित पत्रक ज्यावर दृश्य आणि मजुरी माहिती असते. तर पहिल्या या डॅशपासून तर दुसऱ्या डॅशपर्यंत फ्लिपचार्टचं आहे आणि दुसऱ्या डॅशपासून तर लास्टवाल्या डॅशपर्यंत पोस्टरचं आहे. तर असंच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. समजलं? ठीक आहे. सांगते तुम्हाला. हे फ्लिपचार्टचं आहे इथपासून तर या डॅशपर्यंत. ठीक आहे. मग हे पोस्टरचं इथून तर इथे. ठीक आहे. तसंच फ्लिपचार्टचं डॅश दिलेलं आहे मध्ये, हे असं फ्लिपचार्टचं आणि पोस्टरचं. तर अशा प्रकारे आहे, तर तुम्ही असं लिहू शकता. ठीक आहे. तसंच संस्थापक नर्स आणि समुदाय आरोग्य नर्सेस, सेम इथं पण तसंच आहे. इथं पण सांगते, संस्थापक नर्साचा पहिला पॉईंट हा आहे आणि समुदाय आरोग्य नर्सेसचा हा पॉईंट आहे. ठीक आहे. तर हे बीजमध्ये जे डॅश दिलेलं आहे, तर याला लक्षात ठेवा. आणि हा पहिला पॉईंट आणि हा पण पहिला पॉईंट. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. एकत्रित कुटुंब वर्सेस केंद्र, सेम तसंच आहे. हे डॅश लक्षात घ्या. ठीक आहे. दीर्घ उत्तर नळलेला फरक संस्थापक नर्सेस, समुदाय आरोग्य नर्सेस. ठीक आहे. संस्थापक नर्सेस बघा आणि समुदाय आरोग्य नर्सेस. मुख्य फरक पण बघा, याचा फरक अशा प्रकारे दिलेला आहे. प्रश्न 4चे उत्तर बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. तो कोणाकोणाला समजलं असेल तरी तुम्ही बघून लिहू शकता. ठीक आहे. बघून घ्या. स्क्रीनशॉट काढा. या व्हिडिओ पॉज करून बघा, ते तुमची मर्जी आहे. ठीक आहे. प्रश्न 4मधला पहिला क्वेश्चन आहे हा, त्याचा आन्सर स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. तसंच दुसरा क्वेश्चन 4मधला 5 मार्काला आहे. ठीक आहे. तसेच तिसरा क्वेश्चन हा 4मधला. ठीक आहे. किंवा मधले खालचं बघा, प्रश्न 4मधलाच आहे. किंवा मधला एक अंडर 5 क्लिनिक व्याख्या. ठीक आहे. त्याच्यातलं दुसरं 4 वर्षीय मुलांचे आरोग्य तपासणी. त्याच्यातलं तिसरं बघा, 4थ्यातलंच पर्यायमधलं 4थं. आणि हे 5वं. 2 मार्काला आहे. स्क्रीनशॉट काढा. लसीकरण वेळापत्रक आहे. तुम्ही ऑनलाईन काढू शकता किंवा हॉस्पिटलमध्ये जात असाल, सरकारी हॉस्पिटलमध्ये वगैरे डेटा लागत असेल तर तिथे दिलेला असतो, लावलेलाच असतो. तिथून बघू शकता. आताचा नवीन आलेला आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. लसीकरणाच्या नर्सिंगमधल्या भूमिका बघून घ्या. पाचव्यातलं तिसरं बघा, कुटुंबातील आरोग्य समस्याची यादी. स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. आरोग्याच्या गरजेचे प्राथमिक ठराव.
आहे. क्वेश्चन वाचा आणि हे करा. तुम्ही निकोला डोक्यातील उवांसाठी काय उपचार बघून घ्या, लिहिलेलं आहे ते. ठीक आहे, 5व्यामधलं 5. चला, तर झालं आहे 5व्यामधलं 5 पेजपर्यंत झालेलं आहे. क्वेश्चन पूर्ण झालेलं आहे. याच्यानंतर कम्युनिटीचा फक्त 2016चा पेपर राहिलेला आहे, तो मी टाकून देणार अगल्या 8 दिवसामध्ये. याच्यानंतर कम्युनिटीचे तर झालेलं आहे भरपूर प्रश्न. एक बिहेवियर सायन्सचा आणि ॲनाटॉमीचा आहे, ते पण होऊन जाणार, आरामात होणार, पण होऊन जाणार. ठीक आहे. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा, लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.